महाराज इक्ष्वाकूंच्या वंशात श्रीरामांच्या अनेक पिढ्यांपूर्वी सगर नावाचा एक राजा होऊन गेला. महाराजा सगरला केशिनी आणि सुमती अशा दोन राण्या होत्या. त्याला बरीच वर्ष संतती नव्हती, म्हणून त्यानं आपल्या दोन्ही राण्यांसमवेत हिमालयावर राहून भृगु ऋषींची सेवा केली. त्याच्या सेवेमुळे प्रसन्न होऊन भृगु ऋषींनी त्याला वर मागण्यास सांगितलं. सगरानं भृगु ऋषींकडे संतती प्राप्तीची इच्छा व्यक्त केली. सगराची इच्छा जाणून भृगु ऋषी त्याला म्हणाले, तू अनेक पुत्रांचा पिता होशील. तुला तुझ्या एका पत्नीपासून 60,000 पुत्र होतील आणि दुसऱ्या पत्नीपासून एकच पुत्र प्राप्त होईल. हा एकच पुत्र तुझी वंशपरंपरा पुढे वाढवेल. कालांतरानं राणी केशिनीनं एका पुत्राला जन्म दिला. त्याचं नाव ठेवलं असमंजस. राणी सुमतीच्या गर्भापासून एक मांसपिंड तयार झाला, जो 60,000 भागात विभागला गेला. तुपानं भरलेल्या मातीच्या गरम भांड्यात हे 60,000 मांसाचे तुकडे काही महिने ठेवल्यानंतर त्यांच्यापासून 60,000 पुत्रांचा जन्म झाला. महाराजा सगरचे सगळे पुत्र शूर आणि पराक्रमी होते, पण असमंजस मात्र अत्यंत दुष्ट आणि क्रूर होता. तो काही न बोलता प्रजाजनांना त्रास देत असे आणि लोकांचा छळ करण्यात त्याला खूप मजा येत असे. तो लोकांना रस्त्यावरून फिरताना शरयू नदीत फेकत असे आणि त्यांना होणारा त्रास पाहून त्यातून आनंद लुटत असे. आपल्या मुलाची समजूत घालण्यासाठी सगरने खूप प्रयत्न केले, जेणेकरून तो त्याचं वागणं सुधारू शकेल आणि एक धार्मिक दयाळू व्यक्ती म्हणून प्रसिद्ध पावेल. असमंजसला योग्य दिशा दाखवण्यासाठी महाराजा सगरने केलेले सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. शेवटी नाईलाजानं सगरानं असमंजसला राज्यातून हाकलून दिलं. या असमंजसला अंशुमन नावाचा एक पुत्र होता. अंशुमन मात्र त्याच्या वडिलांच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा होता. तो धार्मिक वृत्तीचा, दयाळू आणि वेदज्ञ होता. तो इतरांचा आदर करीत असे. तो कर्तव्यनिष्ठ आणि सर्व विद्यांमध्ये पारंगत होता. एकदा महाराजा सगर यांनी अश्वमेध यज्ञाचं आयोजन केलं. यज्ञ करण्यासाठी अनेक महान ऋषींना आमंत्रित केलं. यज्ञ सुरू होण्यापूर्वीच इंद्रानं त्या यज्ञाचा घोडा चोरला आणि त्याला कपिल मुनींच्या आश्रमात नेऊन सोडला. या घोड्याशिवाय अश्वमेध यज्ञ होणं शक्य नव्हतं, म्हणून महाराजा सगरनं आपल्या सगळ्या मुलांना बोलावलं आणि कोणत्याही परिस्थितीत घोडा शोधून काढण्याची आज्ञा त्यांना दिली. वडिलांची आज्ञा मिळाल्यानंतर सगराचे सगळे 60,000 पुत्र यज्ञाच्या घोड्याच्या शोधात निघाले. सर्व दिशांना शोधूनही यज्ञाचा घोडा त्यांना सापडला नाही. त्यांनी बरेच प्रयत्न करूनही यज्ञाच्या घोड्याचं नामोनिशाणही कुठे मिळालं नाही. कालांतरानं याचा त्यांना नाद लागला आणि योग्य काय अयोग्य काय याची परिभाषाच ते विसरले. आपल्या मनाचं संतुलन गमावून त्यांनी प्रजेवर अत्याचार करायला सुरुवात केली. संपूर्ण पृथ्वीचा शोध घेतल्यानंतरही त्यांना जेव्हा यज्ञाचा घोडा सापडला नाही, तेव्हा त्यांनी एखाद्या राक्षसानं तर तो घोडा चोरून रसातळात लपवून ठेवला नसेल ना, हे शोधण्यासाठी पृथ्वी खोदायला सुरुवात केली. त्यांनी स्वतःच्या या अशा कृत्यांनी पृथ्वीचा जणू नाशच करायला सुरुवात केली. महाराजा सगराच्या पुत्रांच्या कृत्यांनी त्रस्त होऊन सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, पितामह, सगराचे पुत्र संपूर्ण पृथ्वीच खोदत आहेत. यामुळे पृथ्वीचं संतुलन बिघडतंय. शिवाय त्यांनी प्रजेचा छळ देखील सुरू केलाय. यापासून मुक्त होण्यासाठी आपणच एखादा उपाय सुचवावा. ब्रह्मदेव म्हणाले, तुम्ही काळजी करू नका. जगाच्या रक्षणाची जबाबदारी श्री विष्णूंनी घेतली आहे. त्यांचे अंशावतार कपिल मुनी पृथ्वीवरच तपश्चर्या करीत आहेत. सगरपुत्रांपासून तेच या जगाचं संरक्षण करतील. ब्रह्मदेवांकडून असं आश्वासन मिळाल्यानंतर सर्व देवगण आपापल्या लोकात माघारी गेले. यज्ञाचा घोडा न मिळाल्यानं निराश झालेले सगरपुत्र आपल्या पित्याकडे परत आले. रिकाम्या हातानं परत आल्यावर महाराजा सगर यांनी त्यांना फटकारलं आणि म्हणाले, 60,000 भाऊ एकत्र असूनही तुम्हाला एक घोडा शोधता येत नाही. ते काही नाही. काहीही झालं तरी मला माझा अश्वमेध यज्ञ संपन्न करायचा आहे. जा आणि काहीही करून माझ्या यज्ञाचा घोडा घेऊनच परत या. पित्यानं फटकारल्यामुळे सगरपुत्र त्यांचं मानसिक संतुलन गमावून बसले आणि अतिशय निर्दयीपणे पुन्हा घोड्याच्या शोधात निघाले.
अनेक ठिकाणी पृथ्वी खोदल्यानंतर शेवटी त्यांना कपिल मुनींच्या आश्रमाजवळ यज्ञाचा घोडा गवत चरताना दिसला. तपश्चर्येमध्ये मग्न कपिल मुनी तिथेच जवळच होते. सगराच्या पुत्रांना घोडा पाहून खूप आनंद झाला. जेव्हा त्यांनी तपश्चर्येमध्ये मग्न असलेल्या कपिल मुनींना पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं की कपिल मुनींनीच यज्ञाचा घोडा चोरलाय आणि ते रागाने क्रुद्ध होऊन कपिल मुनींना ठार मारण्यासाठी धावले. कपिल मुनींनी डोळे उघडले आणि आपल्या तपोबलानं केवळ एकाच हुंकारात सर्वच्या सर्व 60,000 राजपुत्रांना भस्मसात केलं. दीर्घ काळ लोटूनही जेव्हा महाराजा सगराचे पुत्र परत आले नाहीत, तेव्हा त्यानं त्यांचा नातू अंशुमन याला त्यांच्या शोधात पाठवलं. अंशुमन त्याच्या काकांच्या शोधार्थ सर्व मार्गांवर गेला आणि शेवटी कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचला. आश्रमात त्याला यज्ञाचा घोडा एकीकडे गवत चरताना दिसला आणि त्याच्या शेजारी त्याला त्याच्या 60,000 काकांच्या शवांच्या राखेचा मोठा ढीग दिसला. अंशुमन आपल्या काकांचे अंतिम विधी करण्यासाठी जवळच पाण्याचा स्रोत शोधू लागला. त्याच वेळी गरुड देव तिथे येऊन अंशुमनला म्हणाले, हे तुझे सगळे काका कपिल मुनींच्या क्रोधानं भस्मसात झाले आहेत. कुठल्याही सामान्य जलानं तर्पण केल्यानं त्यांना मुक्ती मिळणार नाही. अंशुमननं गरुड देवाला आपल्या काकांच्या आत्म्याच्या शांततेसाठी उपाय विचारला तेव्हा तो म्हणाला, पर्वतराज हिमालयाची ज्येष्ठ कन्या गंगा जी स्वर्गात राहते, त्याच गंगा नदीच्या जलानं तर्पण केल्यास तुझ्या काकांच्या आत्म्यांना मुक्ती मिळेल आणि त्यांना स्वर्गलोकाची प्राप्ती होईल. तू अथक प्रयत्न करून देवनदी गंगेला पृथ्वीवर आण आणि तिच्या जलानं तुझ्या पितरांचं तर्पण कर. त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी हाच एकमेव उपाय आहे. अंशुमन यज्ञाचा घोडा घेऊन अयोध्येत परतला आणि त्याचे आजोबा महाराजा सगर यांना त्यांच्या पुत्रांबद्दल त्याने सगळं काही सांगितलं. अंशुमननं त्यांना गरुड देवाशी झालेला संवादही विस्तारानं सांगितला. गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी आणि आपल्या पुत्रांचे अंतिम संस्कार करण्यासाठी महाराजा सगरनं आपल्या नातवाकडे अंशुमनकडे राज्य सोपवलं आणि ते हिमालयावर तपस्येसाठी निघून गेले. मात्र गंगेला पृथ्वीवर परत आणण्यात त्यांना अपयश आलं. या अंशुमनचा मुलगा दिलीप, जेव्हा दिलीप राज्य सांभाळण्यास सक्षम झाला तेव्हा अंशुमननं अयोध्येचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं आणि आपल्या आजोबांप्रमाणे देवनदी गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी हिमालयावर तपस्या करण्यात तो मग्न झाला. वर्षानुवर्ष तपस्या केल्यानंतर अंशुमन सुद्धा स्वर्गात गेला, पण गंगा काही पृथ्वीवर आली नाही. जेव्हा राजा दिलीप याला आपल्या आजोबांविषयी समजलं तेव्हा त्यानं आपलं संपूर्ण जीवन गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर आणण्यासाठी व्यतीत केलं. भगीरथ हा राजा दिलीपचा पुत्र होता. अनेक वर्ष राज्य केल्यावर राजा दिलीप स्वर्गवासी झाला आणि भगीरथ राजा झाला. भगीरथ धार्मिक आणि कर्तव्यनिष्ठ राजा होता. अनेक वर्ष संतती नसल्यानं राज्य आपल्या मंत्र्यांकडे सोपवून हिमालयावर जाऊन ब्रह्मदेवाची तपश्चर्या करण्याचा निश्चय त्याने केला. भगीरथानं कित्येक वर्ष अन्नपाण्या वाचून ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि अखेरीस त्याच्या तपश्चर्येनं ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याला त्यांनी दर्शन दिलं. ब्रह्मदेव भगीरथाला म्हणाले, वत्सा, आम्ही तुझ्या तपश्चर्येमुळे प्रसन्न झालो आहोत, म्हणून तुझी मनोकामना तू आम्हाला सांग. भगीरथानं हात जोडून ब्रह्मदेवाला वंदन करून म्हटलं, हे विश्वनिर्माता, आपल्यापासून काहीही लपलेलं नाही. माझ्या मनातील रहस्य आपण जाणताच. माझे पूर्वज कपिल मुनींच्या शापानं भस्मसात झाले तेव्हापासून त्यांचे अंतिम संस्कार झालेले नाहीत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून माझ्या पित्यानं आणि आजोबांनीही बरीच वर्ष प्रयत्न केले, पण ते देवनदी गंगा पृथ्वीवर आणण्यात अयशस्वी ठरले. आपण गंगा देवीला पृथ्वीवर येण्यासाठी प्रेरित करावं, जेणेकरून मी महाराजा सगरच्या 60,000 पुत्रांचं तर्पण करू शकेन. भगीरथ पुढे म्हणाला, महाराज इक्ष्वाकूंची वंशवेल पुढे नेण्यासाठी मला संतती नाही. आपण मला पुत्रप्राप्तीचं वरदान द्यावं अशी माझी इच्छा आहे. ब्रह्मदेव म्हणाले, पुत्रा, तुझ्या दोन्ही इच्छा पूर्ण होतील. लवकरच तुला एक पुत्र होईल आणि तो महाराजा इक्ष्वाकूचा वंश वाढवेल. तुझ्या पूर्वजांच्या पापांचा नाश करण्यासाठी देवनदी गंगा देखील पृथ्वीवर अवतरेल. पण एक समस्या आहे. भगीरथानं ब्रह्मदेवाकडे आश्चर्यानं पाहिलं.
ब्रह्मदेवानं पुढे स्पष्ट केलं की जेव्हा गंगा स्वर्गातून पूर्ण वेगानं पृथ्वीवरून खाली उतरेल तेव्हा ही पृथ्वी तिची गती थांबवू शकणार नाही. तिची गती रोखण्याचा एकच मार्ग आहे. एकमेव भगवान शंकराकडे गंगेचा प्रवाह रोखून धरण्या इतकी शक्ती आहे. एवढं बोलून ब्रह्मदेव तिथून निघून गेले. ब्रह्मदेव निघून गेल्यानंतर भगीरथ आपल्या एका पायाच्या अंगठ्यावर उभा राहिला आणि वर्षभर त्याने भगवान शंकरांची तपश्चर्या केली. अखेर भगवान शंकर प्रकट झाले आणि म्हणाले, हे दिलीपपुत्रा, मी तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करीन. जेव्हा देवनदी गंगा स्वर्गातून खाली अवतरेल तेव्हा मी माझ्या जटांनी तिची गती रोखून धरेन. अशा प्रकारे भगवान शंकर प्रसन्न झाल्यावर देवनदी गंगेनं पृथ्वीवर अवतरायचं ठरवलं. जेव्हा गंगा नदीनं भगवान शंकरांना आपल्या जटा मोकळ्या सोडून वाट बघताना पाहिलं तेव्हा तिला वाटलं की ती भगवान शंकरांना तिच्या प्रवाहासोबत पाताळात घेऊन जाईल. भगवान शंकरांनी गंगेच्या मनातला विचार ओळखला आणि तिला धडा शिकवायचं ठरवलं. गंगेनं त्यांच्या जटेमध्ये प्रवेश करताच भगवान शंकराने तिला तिथेच रोखलं. बरीच वर्ष वाट पाहूनही भगीरथाला जेव्हा गंगा नदी दिसली नाही तेव्हा त्यानं पुन्हा भगवान शंकरांची तपश्चर्या केली आणि गंगेला त्यांच्या जटेमधून मुक्त करण्यास सांगितलं. भगवान शंकरांनी जेव्हा आपल्या जटांमधून गंगा सोडली तेव्हा 7 प्रवाह निघाले. 3 प्रवाह पूर्वेकडे आणि 3 प्रवाह पश्चिमेकडे गेले. 7वा प्रवाह राजर्षी भगीरथाच्या मागे मागे वाहू लागला. राजा भगीरथ आपल्या सुवर्ण रथावर आरूढ होऊन पुढे पुढे जात होता आणि गंगा नदी त्याच्या मागे मागे वाहत होती. वाटेत जे काही येईल ते नदीच्या प्रवाहात मिसळत होतं. महर्षी जहनूंचा आश्रम गंगा नदीच्या प्रवाहाच्या मार्गावर होता. गंगा नदीच्या वेगवान प्रवाहानं जहनू ऋषींचा आश्रम वाहून गेला. त्यामुळे महर्षी जहनू क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या योग सामर्थ्यानं गंगेचं सारं पाणी पिऊन टाकलं. महाराज भगीरथ आणि सर्व देवांनी मानवतेच्या कल्याणासाठी गंगा मुक्त करण्याची ऋषींना विनंती केली. देवांनी अशी विनंती केल्यावर ऋषींनी त्यांच्या कानामधून गंगा पुन्हा बाहेर काढली. अशा प्रकारे जहनू ऋषींच्या कानातून बाहेर पडल्यामुळे गंगेला जान्हवी असंही एक नाव आहे. यानंतर महाराजा भगीरथाच्या मागोमाग वाहत जाऊन गंगा समुद्राच्या दिशेनं गेली आणि शेवटी पाताळात जाऊन महाराजा सगराच्या पुत्रांची राख तिच्यात मिसळली गेली आणि त्यांची सारी पापं धुतली गेली. अशा प्रकारे महाराज भगीरथाच्या प्रयत्नानं महाराजा सगराच्या 60,000 पुत्रांना मुक्ती मिळाली आणि ते स्वर्गात गेले. महाराजा भगीरथाच्या या महान कार्याचा सन्मान म्हणून गंगा नदीला भागीरथी म्हणूनही ओळखलं जातं.